या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। चारित्र्याच्या संशयावरून कट रचून खून केल्याच्या आरोपाखाली मोहोळ पोलीस स्टेशन सोलापूर येथे दिनांक 16 जून 2026 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 597 अंतर्गत आरोपी दत्तात्रय अण्णा पवार वय 36, प्रशांत बाळू शिंदे वय 20, अण्णा हरिदास पवार वय 56 आणि अंबिका उर्फ अंबू अण्णा पवार वय 42 सर्व राहणार पेनूर तालुका मोहोळ यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 103(1), 61(2), 352, 351(2), 351(3) आणि 35 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता। फिर्यादीने मोहोळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या जबाबानुसार मयत युवराज अशोक पेवारे याचा आरोपीच्या घरातील महिलांशी संबंध असल्याचा संशयावरून यापूर्वी आरोपीच्या घरातील सदस्य आणि मयत व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते। दोन्ही कुटुंबात वादावादी झाली त्यावेळी आरोपी अण्णा हरिदास पवार व अंबिका उर्फ अंबू अण्णा पवार यांनी मयतास तू आमच्या घरातील मुलींसोबत संबंध ठेवतोस, यापुढे तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। त्यानंतर 16 जून 26 रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्तात्रय पवार व प्रशांत शिंदे यांनी मयत युवराज हा घराबाहेर पटांगणात झोपलेला असताना अंधाराचा फायदा घेऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे। आरोपी अण्णा हरिदास पवार व अंबिका उर्फ अंबू पवार यांनी सदर खून घडून आणण्यासाठी आरोपी दत्तात्रय पवार व प्रशांत शिंदे यांच्यासोबत कट रचल्याचा आरोप करण्यात आला। सदर गुन्ह्यातील आरोपी अण्णा हरिदास पवार व अंबिका उर्फ अंबू अण्णा पवार यांना 16 जून 26 रोजी अटक करण्यात आली होती। त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते। संबंधित प्रकरणात आरोपीतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला की आरोपींना दिनांक 16/6/26 रोजी अटक करण्यात आली असून त्यांना सुरुवातीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत। ते निर्दोष असून त्यांना सदर गुन्ह्यात खोटेपणाने गोवण्यात आले आहे। त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही। तसेच या प्रकरणातील तपास जवळपास पूर्ण झाला असून त्यांच्या पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याने त्यांना जामिनावर मुक्त करण्यात यावे अशी विनंती बचाव पक्षातर्फे करण्यात आली। सरकार पक्षातर्फे जामिनास विरोध करण्यात आला तरी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अण्णा हरिदास पवार व अंबिका उर्फ अंबू अण्णा पवार यांचा जामीन अर्ज सशर्त जामीन मंजूर केला। वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट अजय वाघमारे, ॲडव्होकेट त्वरिता वाघ, ॲडव्होकेट संकेत पवार, ॲडव्होकेट प्रदीप गायकवाड आणि ॲडव्होकेट सागर स्वामी यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲडव्होकेट कुर्डुकर यांनी काम पाहिले आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।